खानदेशी राजा न्यूज। समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी जपत बडोदा येथील जिग्नेश यादव आणि त्यांच्या मित्रमंडळींनी वनिता विद्यालय नवापूर येथील विद्यार्थिनींना वह्यांच्या संचाचं वाटप करून शिक्षणासाठी मोलाचं योगदान दिलंय। या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झालंय। महाराज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष अनिलभाई सुदामभाई पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला हेमंत जाधव अध्यक्ष, सप्तशृंगी प्रतिष्ठान, मुख्याध्यापिका LK पाटील मॅडम, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र अहिरे, दर्पण पाटील, आबा मोरे, पत्रकार पंकज अहिरे, कमलेश पाटील, मनोज बोरसे आदी मान्यवर उपस्थित होते। वनिता विद्यालयातर्फे वह्या वाटप कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला। यावेळी इयत्ता 5वी ते 6वीच्या विद्यार्थिनींना वह्यांचा संपूर्ण संच वितरित करण्यात आला। हा उपक्रम बडोदावासी दानशूर व्यक्तिमत्व जिग्नेश यादव आणि त्यांच्या मित्रमंडळींच्या सामाजिक भावनेतून साकार झाला। त्यांच्या या दातृत्वपूर्ण कार्यक्रमाबद्दल उपस्थितांनी देखील त्यांचं विशेष कौतुक केलंय। अध्यक्षीय भाषणात अनिलभाई पाटील यांनी शिक्षण हे यशाचं प्रभावी साधन असल्याचं सांगत विद्यार्थिनींनी नियमित अभ्यास, शिस्त, मेहनत आणि चांगले संस्कार जोपासावेत असं आवाहन केलंय। समाजातील दानशूर व्यक्तींच्या सहकार्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शिक्षणाची नवीन संधी मिळत असल्याचं सुद्धा त्यांनी नमूद केलं। प्रमुख पाहुण्यांनी देखील विद्यार्थिनींना आत्मविश्वास, सातत्य आणि परिश्रम यांच्या बळावर शैक्षणिक प्रगती साधण्याचा संदेश दिलाय। बडोदावासी दानशूर व्यक्तिमत्व जिग्नेश यादव आणि त्यांच्या मित्रमंडळींनी जपलेली सामाजिक बांधिलकी इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता विद्यालयाचे RV आघाव सर यांनी केलं। कार्यक्रमाचे नियोजन आणि संयोजन BS भदाणी सर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी AB वेंडाईत सर, MS कुलकर्णी सर, DS पुराणिक सर, सौ SV वेताळ मॅडम, सौ MK वसावे मॅडम, सौ AK खैरनार मॅडम, सौ प्रमिला मावची मॅडम, सौ प्रियांका गावित मॅडम, सुमित गावित सर, गौरव गावित सर तसंच विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। शेवटी मुख्याध्यापिका LK पाटील मॅडम यांनी उपस्थित मान्यवर, पत्रकार, शिक्षक, पालक आणि ग्रामस्थांचे आभार मानले। विद्यार्थिनींमध्ये शिक्षणाची प्रेरणा जागवणारा आणि समाजातील दानशूर वृत्तीचं दर्शन घडवणारा हा उपक्रम सर्वांच्याच कौतुकाचा विषय ठरला। सदर कार्यक्रमाचं अतिशय सुंदर असं फलक लेखन MS कुलकर्णी यांनी केलं होतं। वही वाटप कार्यक्रम प्रसंगी आमचे पितृतुल्य आदरणीय या महाराज शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष श्री अनिलजी पाटील सर, तसेच प्रिन्सिपल मॅडम लता पाटील मॅडम, या सर्व विद्यार्थिनींचे आदर्श घडविणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद, आपण या ठिकाणी आम्हाला आज ही छोटीशी सेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल जिग्नेश भाऊ जाधव व मित्र परिवारातर्फे आपले आभार व्यक्त करतो। जिग्नेशभाई जाधव यांचा परिचय असा आहे, आपण सरांनी सांगितलं, ते या संस्थेचे सेवानिवृत्त कर्मचारी भट्टू जाधव सर तसेच हेमंत भाऊ जाधव यांचे नातेवाईक आहेत। त्याचप्रमाणे ते माझे वर्गमित्र आहेत, आम्ही बालपणापासून सोबत शिक्षण घेत असतो। जिग्नेश भाऊ जाधव हे एक साधारण व्यक्तिमत्व आहे। खऱ्या अर्थाने परिस्थितीची त्यांना जाणीव आहे। खूप कठीण परिस्थिती त्यांनी पाहिली आहे, गरिबी पाहिली आहे। भगवंताच्या कृपेने आज ते सक्षम झाले आहेत व ते सामाजिक, धार्मिक क्षेत्रात सदैव कार्यरत असतात। इथून 350 किलोमीटर लांब राहिले तरी, बरोडा रहिवासी झाले असले तरी नवापूरचे भूमिपुत्र म्हणून त्यांचं प्रेम सदैव जिवंत आहे। म्हणून ते वर्षभरात सामाजिक, धार्मिक उपक्रम घेत असतात। नेहमीच चांगले कार्य करणाऱ्यांना त्यांचा भाव हा सद्भाव असतो। परमेश्वर त्यांना हे सत्कार्य करण्याला पुनश्च बळ प्राप्त करो असं मी भगवंताचरणी प्रार्थना करतो। मी थांबतोय। जय हिंद, जय भारत।